काल रात्री एवढं मोठं कावदान आलतं ना की बस एवढं मोठं वादळ बघून वाटलं कोणाचा पत्रा उडतोय की काय. पण चला सगळे ठीक आहे तर काही अडचण नाही. जाऊ द्यात म्हटलं, काही गोष्टी टाळता येत नाहीत, होतच असते तर शेवटी निसर्ग आहे. पण आपण मात्र बऱ्याच गोष्टी टाळत असतोय. खूप दिवस झाले मी म्हणत होते आज व्यायाम करल, उद्या व्यायाम करल. हात फ्रॅक्चर झाल्यापासून मी कसलाच व्यायाम केला नाही हे वेळात तर बिलकुलच नाही. आमच्या मैत्रिणीचं कसं केलं कामाने फुरसत नाही आणि दोघींना झोपण्या वाचून फुरसत भेटा नाही. मग काय एकटीच गेले तांबडं फुटताना बाहेर. मस्त वॉक करून आले आणि घरी पाहते तर ह्या गुड्ड्या बघा आमच्या कशा बसलेत, जशी काय माझी वाट बघतायत. आणि हा पिंक्या आता इथं होता आणि लगेच 2 मिनटात जाऊन खिडकीत जाऊन बसलाय घरात गेले तर. आणि आज सकाळी सकाळी गबरू शेटनी पण दर्शन दिलं. आले होते खेळायला, जरा मज्जा मस्ती करायला. आणि खेळून खेळून दमल्यानंतर बघा ह्यांचा कसा आराम चाललाय मस्त. तेवढा आराम केला तर लगेच हे आले. हे आल्यानंतर सगळ्यांचा जल्लोष पुन्हा एकदा सुरू झाला. त्यांना वाटत असेल काय खायला आणले, काय खायला आले आमच्यासाठी. त्यांच्या मागे मागे सगळीकडे फिरत होते घरात अख्ख्या. जरा कुठं आज चालायला गेले की लगेच दुपारी तळलेल्या पापड्या खाल्ल्या. आणि नंतर काय मग जिमबॉयला आमच्या पोहे केले. आता जिमला जातोय पण आता पोहे खाऊन जाणार आहे, त्याला काय करायचं. चला मग गबरू शेट तर परत एकदा आले. हा छोटा गबरू खाली होता आणि हा मोठा गबरू जिनावर बसून पोहे खात होता. तेवढं सगळं झाल्यावर कालच्या कावदाने म्हणलं चिंचा पडल्या असतील, मग चिंचा गोळा करायला जावं. पण अगोदर बऱ्याच कोणीतरी घेऊन गेलेलं, मग काय सापडलं तेवढ्या घेऊन आले. चांगल्या चांगल्या जागेतल्या बघून घ्याव्या लागल्या, न फुटलेल्या. तेवढ्या त्यांनी भुईमुगाचा एक वेल घेऊन आले, पण चांगल्या शेंगा लागलेत, भारी शेंगा लागलेत भुईमुगाला. आता पाणी कमी पडले कारण एक पाणी हवं होतं. मग काय चिंचा घेऊन निघाले मी. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.